नमस्कार, मी पूजा. आपल्या सर्वांचं माझं स्वयंपाकघर अस्सल मराठमोळीचं या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. आज मी बनवणार आहे कच्च्या कैरीचं सरबत. मित्रांनो, मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झालेला आहे. खूप ऊन वाढलेलं आहे. तर आपण थंडगार काहीतरी प्यायची इच्छा होते. म्हणून आपण एक चटपटीत छान असं कच्च्या कैरीचं सरबत आज बनवणार आहोत. चला तर मग बघूया कच्च्या कैरीचं सरबत कसं बनवायचं आहे. अगदी झटपट तयार होतं व तुम्ही लगेच बनवून लगेच पिऊ शकता. तर कच्च्या कैरीचं सरबत बनवण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे. मी इथे जिरे पावडर घेतलेलं आहे. जिरे भाजून त्याची अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे. तसेच मी इथे साखर वापरणार नाहीये. ही खडी साखर आहे. ही आपल्याला बाजारामध्ये, मार्केटमध्ये सहज मिळते. तर ही जाड साखर आहे. ही थंड असते. ही खूप औषधी गुण असतात हिचे. आता उन्हाळा चालू आहे, खूप गरमी आहे, घाम खूप येतो. त्यामुळे आपण ही खडीसाखर वापरणार आहोत. कारण ही हिचा जो उपयोग आहे ही थंड आहे. त्यामुळे आपण खडीसाखर वापरणार आहोत. आणि तसेच मी इथे काळी मिरी घेतलेली आहे. काळी मिरी थोडीशी आपल्या जे सरबत आहे त्याला थोडंसं तिखटपणा येईल व काळी मिरी आपल्या पाचन शक्ती जी आहे ती वाढवते आणि आपलं पोटाचे जे आपले काही गॅसेसचे वगैरे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी वगैरे काळी मिरी आपण घेतलेली आहे. आणि इलायची ही थोडीशी चवीसाठी घेतली आहे. आपल्या कैरीचं जे सरबत आहे त्याची चव ही छान लागेल व इलायची ही पाचकही आहे व थंड आपल्याला सर्व पोटासाठी थंडही असते. त्यामुळे मी इलायची वापर करणार आहे. तसेच मी इथे सैंधव मीठ घेतलेलं आहे. आपलं सैंधव मीठ तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून आपण सैंधव मिठाचा वापर करणार आहोत. तसेच आपण इथे मी हा सब्जा घेतलेला आहे. हा सब्जा मी एक 15-20 मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैरी. इथे मी ही कलमी कैरी घेतलेली आहे. ही कैरी चवीला खूप छान लागते. हिची चव खूप छान असते आणि वासही खूप छान येतो हिचा. तर हिचं सरबतही खूप छान होतं. तर मी एक कैरी घेतलेली आहे. आता आपण ह्या कैरीला हिची साल काढून घ्यायची आहे. तर सर्वात आधी आपण ही जी कैरी आहे, हिचं जे देठ आहे हे कट करून घ्यायचं आहे. कैरीची दोन्ही साईड जी आहे मागची पुढची आपण कापून घेऊया. व आता आपण ह्या कैरीला साल काढून घेऊया. कैरीला पील करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने ही सालं काढून घ्यायची असे आहे. आपल्याला जर आवडत असेल तर सालासकटही आपण जर ही कैरी किसून घेतली तरीही खूप छान हिची चव लागेल. कारण कैरीच्या सालामध्ये सुद्धा त्याचं खूप चव असते. हे बघा, आता मी ही साल काढून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण ही साल काढून घेतलेली आहे कैरीची. हे बघा, आता ही कैरी जी आहे ही मी कापून घेणार आहे. बारीक कट करून घेणार आहे. तुम्ही हिला किसूनही वापरू शकता. हे बघा, आपण कैरी अशी बारीक कट करून घेतलेली आहे. आता आपली जी ही खडी साखर आहे आपण हिला थोडंसं बारीक करून घेऊया. तर सर्वात आधी आपण मिक्सरच्या जारमध्ये कैरी जी आहे ती टाकून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण कैरी टाकून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ही जी जाडसर कुटून घेतलेली आहे खडीसाखर ही टाकून घेत आहे. जर तुमच्याकडे ही नसेल तर तुम्ही आपली घरातली साधी साखर वापरली तरीही चालेल. याच्यामध्ये मी हिरवी इलायची टाकत आहे एक 5-6 व आपले जी काळी मिरी आहे एक 8-10 काळी मिरी मी वापरत आहे. तसेच चवीनुसार एक मी पाव चमचा काळं मीठ टाकून घेत आहे. मीठ आपण नंतरही आपल्या चवीनुसार टाकलं तरी चालेल.
आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी आपली जी कैरी होती हिला आपण हे सर्व मिश्रण टाकून, साहित्य टाकून मी असं मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। हे वाटताना मी याच्यामध्ये थोडंसं गरजेप्रमाणे पाणी टाकून घेतलेलं आहे। आपली कैरी व बाकीचे जे आपण मसाले टाकले आहेत ते बारीक व्हावे ह्याच्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं। हे बघा, आता हे मिश्रण असं तयार झालेलं आहे। तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। त्या प्लेटमध्ये मी थोडीशी आपली काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे व थोडंसं काळं मीठ मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि एक चिमूटभर थोडंसं जिरं पावडर मी टाकून घेत आहे। आता आपल्याला हे जे मिश्रण आहे याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी हा मसाला इथे मिक्स करून घेतलेला आहे। तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे। आता आपण हा जो ग्लास आहे याला एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि या ग्लासला असं उलटा करायचा आणि असं बुडवून घ्यायचं, म्हणजे ग्लासची जी ही कॉर्नर आहे हिला आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे। आणि आता जो हा मसाला आहे हा आपल्या ह्या ग्लासच्या कॉर्नरला बघा असा लावून घ्यायचा आहे। हे बघा, हे मी आपल्या जे कैरीचं आपलं सरबत आहे त्याच्या डेकोरेशनसाठी करत आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी ग्लासच्या कडेला हा मसाला लावून घेतलेला आहे। आता आपण या ग्लासमध्ये जे आहे एक आपल्याला जसं आवडेल तशी जिरा पावडर टाकून घ्यायची आहे सर्वात आधी। त्यानंतर मी याच्यामध्ये माझ्याकडे सब्जाच्या बिया आहेत। हे बघा, सब्जा मला हव्या त्या प्रमाणात मी इथे 1-2 चमचे सब्जा टाकून घेत आहे। सब्जा हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो। उन्हाळ्यामध्येच याचा वापर होतो, कारण सब्जा थंड असल्यामुळे त्याला उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या सरबतामध्ये वापरलं जातं। मुख्यतः त्याला फालुदामध्ये वापर केला जातो त्याचा। आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याकडे बर्फ असेल तर बर्फ टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढा बर्फ आवडत असेल तेवढा आपण बर्फ टाकून घ्यायचा आहे। व आता आपण ह्याच्यामध्ये आपलं जे कैरीचं आपण वाटण केलेलं आहे हे कैरीचं वाटण आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे बघा, अगदी झटपट होतं आणि एकदम तुम्हाला प्रिझर्व करून ठेवायची गरज नाही याला। तुम्ही ताजं कैरी बाजारातून आणली की ताजं हे बनवून लगेच पिऊ शकता। तुम्हाला याला स्टोर करून ठेवायची गरज नाही आणि खूप छान टेस्ट लागते याची, खूप छान। कच्च्या कैरीची जी चव आहे ती कशामध्येच म्हणजे सांगू शकत नाही शब्दामध्ये। आता आपल्याला हवं तेवढ्या प्रमाणात आपण हे ग्लासमध्ये टाकून घेतलं की हे आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया। हे बघा, तर आपलं कच्च्या कैरीचं मस्त चविष्ट थंडगार जे सरबत आहे तयार झालेलं आहे। मी वरून थोडंसं डेकोरेशनसाठी सब्जा टाकत आहे आणि माझ्याकडे थोडीशी कैरीची मी सालं ठेवलेली होती ती मी टाकून घेत आहे। तर हे थंडगार कैरीचं सरबत तुम्हाला झटपट होणारं कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा। वरून थोडंसं मी जिरे पावडर भुरभुरून घेत आहे व अशा पद्धतीने झटपट होणारं आपलं कैरीचं सरबत तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, खूप आपल्या शरीराला ज्यावेळेस खूप गरम होतं, घाम येतो, त्यावेळेस जर तुम्ही हे पिलं तर तुमचं खूप भारी वाटेल, तुम्हाला खूप छान वाटेल थंडगार कैरीचं सरबत। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे कच्च्या कैरीचं आपलं थंडगार सरबत तयार झालेलं आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा व आपल्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। एकदम झटपट होणारी व आपल्याला लगेच पिता येईल अशी ही रेसिपी आहे। तर माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा
व तुमचे काही सजेशन असतील तर तेही मला सांगा. व पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.